की अमेरिका जरी बाहेर पडलं तरी इस्रायलचं काय? कारण गेल्या काही दिवसांमध्ये जितक्या वेळेला अमेरिका बोलतीये की याच्यातनं आम्ही बाहेर पडू, अमुक वेळी बाहेर पडू, तमुक वेळी बाहेर पडू, या बाबतीत इस्रायल एकदाही अमेरिकेला साथ देताना दिसत नाहीये, त्याचा पुनरुच्चार करताना दिसत नाहीये किंवा आपण युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं अनुकूल आहोत असं एकदाही सांगत नाहीये. जर हे दोन देश इराणच्या विरोधामध्ये लढायला उतरलेत, अमेरिका युद्ध समाप्तीची भाषा करते पण इस्रायल जर करत नसेल तर याचा अर्थ काय? नक्कीच कित्येक लोक असं म्हणत आहेत की हे बेंजामिन नेतान्याहू यांचे युद्ध आहे, हम्म, ज्यात त्यांनी ट्रम्प यांना गंडवून ह्या युद्धाला तोंडघशी पाडलेला आहे. तर इस्रायलचे इराण सोबतचे कन्सेप्ट आणि कन्स्ट्रेंट्स एकदम क्लिअर आहेत. इस्रायलला इराणचं रेजिम चेंज पाहिजेच आहे. दुसरी एक गोष्ट, इस्रायलला इराणचे बॅलिस्टिक मिसाईल मॅन्युफॅक्चरिंग, त्याचसोबत प्रोसेसिंग आणि त्याचसोबत त्यांचं न्यूक्लिअर वेपन आर्सेनल हे पूर्णतः नष्ट करायचंय. हा. आणि जोपर्यंत हे नष्ट होत नाही तोपर्यंत इस्रायलला या युद्धातून कुठलंही वे आउट दिसत नाही. तिसरी गोष्ट, बेंजामिन नेतान्याहू यांनाही ही इज फेसिंग चार्जेस इन डोमेस्टिक कोर्ट्स ऑफ इस्रायल. हो. करप्शनचे चार्जेस आहेत. त्यांनाही इलेक्शन फेस करावी लागणार आहे, जी 7 ऑक्टोबर 2023च्या हल्ल्यामुळे डिले आणि डेफर होत चालली आहे. त्यामुळे ती इलेक्शन फेस करायच्या आधी काहीतरी हातात सबस्टॅन्शियल असावं, ज्यातनं म्हणून त्यांनी कदाचित सदन लेबनॉनचाही इश्यू केला असेल. परंतु इराणमधनं कुठलंही स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह केल्याशिवाय, म्हणजे एक तर रेजिम चेंज, एक तर कम्प्लीट डिस्ट्रक्शन ऑफ इरान्स बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्राम आणि ऍट द सेम टाइम कम्प्लीट डिसॅव्हल ऑर डिसमॅन्टलमेंट ऑफ इरान्स हायली एनरिच युरेनियम, याशिवाय इस्रायल ह्या युद्धातून बाहेर पडू शकत नाही. आणि आपल्याला अजून एक स्ट्रक्चरल, जसं की ढगे सरांनी व्यवस्थित सांगितलं, पण आपल्याला अजून एक स्ट्रक्चरल इश्यू इथे समजून घ्यावा लागतो की इंटरनॅशनल रिलेशन्सच्या अँगलने इराण हा खूप मोठा आहे उरलेल्या अरब देशांपेक्षा. म्हणजे जर तुम्ही सौदी अरेबिया कम्पेअर केलं, म्हणजे त्याची पॉवर असेल, त्याचा एरिया असेल, इराणचं क्षेत्रफळ भारताच्या अर्ध आहे, जे बाकी अरब देशांपेक्षा खूप जास्त आहे. तुर्की आणि इजिप्त सोडता कुठल्याही मिडल ईस्ट देशाची इतकी पॉप्युलेशन नाही. तर इराण हे जे हे खूप जास्त पॉवरफुल आहे. त्याच्यामुळे इराण ऑलवेज ट्राईज ऍडव्हेंचरिझम. ते शहा असताना त्यांनी केलेलं आहे आणि ते आताची इस्लामिक रेजिमही करते. आणि हे इस्रायल पक्कच जाणून आहे. त्यामुळे की इराणला काहीतरी स्ट्रक्चरल बॅलन्स दिल्याशिवाय किंवा त्याच्या ओव्हरऑल जे पॉवर सरप्लस आहे त्याला काही ना काहीतरी कन्स्ट्रेंट लावल्याशिवाय इस्रायलला या युद्धातनं निघणं म्हणजे नामुष्की ठरेल.